Audio Jungle. Audio Jungle. जगद्गुरू बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला आपण पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे. या बसवेश्वर महाराजांचे विचार पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरवण्याचं काम आमचे बसवराज हे करत आहेत आणि यांच्याच माध्यमातून आज हे जे आपण बसलो आहोत हे फार मोठ्या हिमतीने ताकदीने हे निर्माण केलं आहे आणि या इमारतीला आणखी बरीच काही याची शृंगार करायचा आहे. बरंच काही काम आहे आणि हे काम पुन्हा आपल्या सगळ्या लोकांची जिम्मेदारी आहे की हे महाराजांचं अर्ध राहिलेलं इथलं काम हे आपण पूर्णत्वात न्यायचं आहे आणि हे पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सगळ्यांनीच हातभार लावायचा आहे. जे आपल्या परीने जेवढं काही आपल्याला करता येईल ते आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि यासाठी मी पहिल्यांदा बसवराज हराळे यांचं स्वागत करतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि गेल्या महिन्यापासून हा हॉल ते आपल्याला फ्रीमध्ये देत आहेत. कारण फ्रीमध्ये देण्याचं कामच त्यांचं हे आहे की बसवेश्वर महाराजांचे जे विचार आहेत ते लाखो लोकांच्या समोर पसरवणं हे त्यांचं ध्येय आहे आणि त्यांच्या ध्येयाला खरंच माझं विनम्र अभिवादन आहे. आणि हा कार्यक्रम निश्चितच पुढे चालेल आणि निश्चितच हराळे सर मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ही जी काही तुमची इमारत बांधायची राहिली आहे अधुरं काम राहिलं आहे ते निश्चितच पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो. तसेच चॅनलचे संपादक यशवंत गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमेची पूजा करून घ्यावी. दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर 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 दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर. जय भीम. मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. नमस्कार मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. बहुजन सुरो का मसीहा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधून अनेक कलाकार सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही भारतीय कलाकारांना आव्हान करण्यात येतं की तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल त्या ठिकाणाहून येऊन आम्ही हा कार्यक्रम घेऊ. जसं की तुम्ही आजपर्यंत या कार्यक्रमावरती भरभरून प्रेम केलं आहे तसंच करत राहा आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. तसेच आजचे गायक जनार्दन खाडे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ती चर्चा सुरू करूया. मी अनिता बिराजदार. मित्रांनो मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. मी या चळवळीत नवीन आहे. मी जातीने लिंगायत समाजातील आहे. आमच्या कुटुंबात सगळे देवधर्म करणारे आहेत. आतापर्यंत मीही त्याच देवधर्मामध्ये होते पण आता सरांच्या माध्यमातून मी नाही का ह्या आंबेडकर फुले शाहू बसवेश्वर महाराज यांच्या चळवळीमध्ये आले
आणि सरांच्या माध्यमातून मला हे काय असतं हे पूर्णपणे माहिती झालं आणि मी पण असा ठामपणे निश्चय घेतला की मी ह्या चळवळीमध्ये सामील होऊन तुमच्या सर्वांसोबत मी पण काम करायला तयार आहे. तसंच मी सरांचे खूप खूप आभार मानते, कारण मला या चळवळीमधलं काहीही माहिती नव्हतं. सरांनी मला खूप काही माहिती दिली, त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभारी आहे. सर, आपली ओळख महाराष्ट्रातील चाहत्यांना कशी करून द्याल? माझी ओळख आता आपण या गाण्याच्या माध्यमातून आणि माझे नाव जनार्दन खाडे अशी माझी ओळख करून दिली आहे जनतेला, आपल्या प्रेक्षकांना सर्वांना. ओके. हां, चालेल. काय म्हणता मग आता तुम्ही कोणतं एक गाणं? कसं आता नेमकीच रमाई जयंती चालू आहे. हो, हो. एक रमाईचं गीत घेतो मी हो, चालेल. आणि त्यांनी चालू करू आपण. ओके. रमाईला घेऊन जोडीन, रमाईला घेऊन जोडीन, बाई ग भीम बसला ग रथाच्या गाडीत, बाई ग भीम बसला व रथाच्या गाडीत, बाई ग भीमा बसला ग रथाच्या गाडीत, बाई ग भीम बसला व रथाच्या गाडीत, रमाईला घेऊन जोडीत, रमाईला घेऊन जोडीत, बाई ग भीम बसला व रथाच्या गाडीत, अग बाई ग भीमा बसला ग रथाच्या गाडीत, बाई ग भीमा बसला ग रथाच्या गाडीत, वरच्या आळीच्या त्या बाई आल्या बघायला त्या बाई, आल्या बघायला त्या बाई, आल्या बघायला त्या बाई, रमा दिसते नवारी साडीत, रमा दिसते नवारी साडीत, बाई ग भीम बसला व रथाच्या गाडीत, बाई ग भीम बसला व रथाच्या गाडीत, बाई ग भीमा बसला ग रथाच्या गाडीत, अग बाई ग भीमा बसला ग रथाच्या गाडीत. मला पण एक छोटंसं रमाईवरती गाणं म्हणायचं आहे, आंबेडकर फुले शाहचं. म्हणजे मला त्याच्यातलं काही माहिती नाही, पण मी प्रयत्न करते. नांदन 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 होत रमाचं नांदन, नांदन नांदन होत रमाचं नांदन, भीमाच्या संसारी जसं टपूर चांदन, भीमाच्या संसारी जसं टपूर चांदन, नांदन नांदन होत रमाचं नांदन, नांदन नांदन होत रमाचं नांदन. काही चुकलं असलं तर माफ करा. सर, आपण या गायन क्षेत्रामध्ये कसे आलात? मॅडम आमचे वडील गायन लिखाण करायचे आणि त्यांच्याकडनंच वारसा मला लाभलेला आहे. त्यांची सुद्धा गीत आहेत, मी गात असतो कधी, मुलांची सुद्धा. बरं सर, आता तुम्ही म्हणजे कोणतं गाणं म्हणता? एक हिंदी गातोय. तोता मैना की कहानी, तोता मैना की कहानी तो पुरानी पुरानी हो गई, की कहानी तो पुरानी पुरानी हो गई, मिलते ही नजर हुआ ऐसा असर, मैं फकीर की रानी हो गई, ऐसे मिलके जिंदगानी, तुमसे मिलके जिंदगानी तो पुरानी पुरानी हो गई, की कहानी तो पुरानी पुरानी हो गई. वा वा सर, खूप छान म्हणलात. आपणास कोणता पुरस्कार असा मिळालेला आहे का? पुरस्कार नाही मॅडम.
आतापर्यंत नाही मिळाला. नाही मिळालं म्हणजे छोटे मोठे कोणतेच हा, नाही तसे मिळाले. आहेत छोटे मोठे आहेत. हां हां सत्कार पुरस्कार झाले आतापर्यंत, हां पण मोठा पुरस्कार नाही. मोठा पुरस्कार आहे. अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही भरपूर ठिकाणी गाता. सर आता तुम्ही ते गुरुवर्य सहकारी मित्र सोबतच असतो. वा इच्छा भेटलो माहीत नव्हतं आम्हाला, अचानक हे झाले. सर तुम्ही आता कोणतं गाणं म्हणता म्हणजे आता एक आपण गीत घेतो, हम्म. रमाई बाबासाहेब. ओके भीमरायाची रमाबाईने आज्ञा पाळली, भीमरायाची रमाबाईने आज्ञा पाळली, भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली, भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली. वा वा क्या बात आहे. भीमासाठी रमाने ज्योत जाळली, भीमासाठी रमाने ज्योत जाळली. शिक्षणासाठी पतिरायाला ती साथही दिली रमाने, साथ दिली रमाने, ओ साथ दिली रमाने. शिक्षणासाठी पतिरायाला ती साथही दिली रमाने, शिक्षणासाठी उपतिरायाला साथ दिली रमाने. भीम परदेशी असतात अर्धपोटी राहुनी, गरिबीच्या संसारात चटणी भाकर खाऊनी. आंबेडकर घराण्याची अब्रू सांभाळली, आंबेडकर घराण्याची अब्रू सांभाळली, भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली, भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली. भीमासाठी रमाने ज्योत जाळली, भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. कष्ट करून थकली तरी नाही घरात बसली तरी, नाही घरात बसली तरी, नाही घरात बसली तरी, कष्ट करून थकली तरी नाही घरात बसली तरी, बारीशी नाईला जाई अशी, बारीशी नाईला जाई अशी लागली रमाई. भीमाच्या संसारी भीमाच्या संसारी गावी कमाई करणारी, भीमाच्या संसारी गावी कमाई करणारी. जय भीम. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित भोजन सुरो का मसीहा या कार्यक्रमामध्ये आलेले कविवर्य गायक जनार्दन खाडे सर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. ती चर्चा कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. जय भीम सर. सर महाराष्ट्र सरकाराकडून तुम्हा कलाकारांना काय अपेक्षा आहेत? महाराष्ट्र सरकारकडनं आहे ना, आता वय झाल्यानंतर काही त्यांना सोर्स नसतो आणि कलाकारी चळवळीत जीवन केलं तर कसं बाहेर त्यांना काम धंदा काही मिळत नाही. त्यांचं काय असतं, एक टार्गेट घेऊन काहीतरी समाजाला आपण द्यावं आपल्याकडनं, तर त्यांना काहीतरी सोर्स पाहिजे. तर सरकारने आपल्याला काहीतरी अनुदान योगदान दिलंच पाहिजे. मग कलाकार हा जगला पाहिजे आणि सरकारचं राहते लक्ष, पण त्यांनी आणखी थोडं आपण तिथं सरकारपर्यंत आपण सुद्धा गेलं पाहिजे. आपल्या एखादं मूल रडलं तर त्या आईला कसं जाणवतं की याला भूक लागली, तर आपण सुद्धा तिथं गेलं पाहिजे की असं दाखवलं पाहिजे की माझी परिस्थिती मला आता गरज आहे उतरत्या वयामध्ये, तर सरकारने ती मदत केली पाहिजे आपल्याला, असं माझं उद्देश आहे. ठीक आहे, तर सरकार करेलच तुम्हाला मदत. हां. सर तुम्ही काय घेणार आहात आता आता? एक मटक्यावरती गीत घेतो. ओके. मटका एक विषय वेगळा टाकतो आपण. बरं बरं ठीक आहे. मटक्याच्या ह्या नादी लागून बनलो मी वेडा, मटक्याच्या ह्या नादी लागून बनलो मी वेडा,
कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा, कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा. हो कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा, कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा. मटक्याच्या ह्या नादी लागून बनलो मी वेडा, मटक्याच्या ह्या नादी लागून बनलो मी वेडा. कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा, कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा. कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा, कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा. धान्य नाही धान्य नाही हे घरामध्ये या जीवाला या घोर, जीवाला या घोर. अंगावरती कपडा नाही उघडी फिरती पोर, उघडी फिरती पोर. बायको म्हणते हातात माझ्या भरणाया चुडा. कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा, कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा. कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा, कधी सुखाने संसाराचा चाले ना गाडा. ठीक आहे मॅडम. खूप छान सर. खूप चांगल्या पद्धतीनं आपण गायलं आहे. समाजामध्ये कशा पद्धतीनं आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला वर मात करून कशा पद्धतीने जायचं आहे हे चांगल्यापैकी तुम्ही गाणं म्हणून सादर केलेलं आहे. पण मला आणखी एक गोष्ट म्हणायची आहे की जेव्हा माणूस शहाणा होतो त्यावेळेस त्याला कळतं, म्हणून असे गायकाच्या माध्यमातून बोललं जातं किस माझे जेव्हा, किस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे मला हे गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. गोडी होती मधाची मला जोरा, ताट उचलून होते मोहळा परी. गोडी होती मधाची मला जोरा, ताट लटकून होते मोहळा परी. अर्थ संपला संपता आरित जेव्हा पळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. जेव्हा केस हे माझे गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. वा वा सर, खूप छान गायला सर तुम्ही. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह.
कार्यक्रमामध्ये गायक जनार्दन खाडे यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. ती चर्चा कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. जय भीम सर. सर, आंबेडकरी चळवळीतील नेते भरकलेले आहेत असे सांगलं जातं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता आपले झाल्या भरपूर पार्ट्या झाल्या नेत्यांच्या, आणि प्रत्येक बाबासाहेबांमुळेच सगळे हुशार झालेत. पहिले तर एवढे शिकलेले पण नव्हते, पण शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे असं भरपूर क्वालिफाईड झाले. तर प्रत्येकाला वाटते मी नेता व्हावं, प्रत्येकाला, मला सुद्धा वाटते शिकल्यानंतर. पण असं झालं की प्रत्येकाने दुकान मांडलंय महत्वाचं. तर आपल्याला कसं एक माणूस आपला समाजाचा चांगला, म्हणजे एक नदी ओढ्यांनी सर्वांनी त्या नदीला भेटलं पाहिजे असं मला वाटतंय. की ह्या विचाराने गेलो तर आपला समाज मजबूत, म्हणजे बहुजन समाज, आपला समाज नाही, सर्वांनी घेतलं पाहिजे. आणि आपल्या समाजाला नेता नव्हता, आता काही समाजाला नेते नाहीत तेवढे, 1-2 समाज असेल, तर प्रत्येकाला एक नेता मार्गदाता सापडलेला आहे. तर बाबासाहेब आपल्याला आपल्यासाठी ना पण अवघ्या अख्ख्या भारतासाठी बाबासाहेब आपल्याला लाभलेले आहे. तर एक प्रस्तुत गीत घेतोय. गुन्हा करून लावती सासूला चुना, हल्लीच्या सुना आताच्या सुना, हल्लीच्या सुना आताच्या सुना. आलीच्या सुना आताच्या सुना, आलीच्या सुना आताच्या सुना. गुन्हा करून लावते सासूला चुना, हल्लीच्या सुना आताच्या सुना, हल्लीच्या सुना आताच्या सुना. आलीच्या सुना आताच्या सुना, आलीच्या सुना आताच्या सुना. घडत या ज्ञान पहा नवयुगात, मर्यादा ही उरली नाही हल्लीच्या जगात, ही उरली नाही हल्लीच्या जगात. नुसता चहावरती जातो पाहुणा, हल्लीच्या सुना आताच्या सुना, हल्लीच्या सुना आताच्या सुना. आलीच्या सुना आताच्या सुना, आलीच्या सुना आताच्या सुना. घरातील काम सार सासून करावं, नवऱ्या सांगते सुनबाईनं बाहेर फिरावं, त्या सुनबाईनं बाहेर फिरावं. किती लिहाव्यात नव्या कल्पना, हल्लीच्या सुना आताच्या सुना, हल्लीच्या सुना आताच्या सुना. आलीच्या सुना आताच्या सुना, आलीच्या सुना आताच्या सुना. महाराष्ट्राचे गीतकार राजगुरू यांचं शेवटचं कडवं आहे ते. आपुलेच दात आणि आपुलेच ओठ, राजगुरू सासऱ्यावर केली अशी मात, राजगुरू सासऱ्यावर केली अशी मात. घरचं भांडण हे सांगावं कुणा, हल्लीच्या सुना आताच्या सुना, हल्लीच्या सुना आताच्या सुना. ओ आलीच्या सुना आताच्या सुना, आलीच्या सुना आताच्या सुना. एक शेवटचं गीत घेतो. निश्चितच हल्लीच्या सुना कशा पद्धतीनं आपली संस्कृतीला बाजूला सरकून आपला ज्ञान पाजरण्याचा प्रयत्न करतात हे या गीतातून तर सांगितलंच आहे.
पण मला आणखी एक गोष्ट म्हणायची आहे की भारताची जी संस्कृती आहे ती संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. नसता काय होईल, जे आपले विचार आहेत ते विचार धूळ खात बसतील. काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. या पद्धतीचं गीत सन्माननीय जनार्दन खाडे सरांनी म्हणून दाखवलं आहे. आणखी ते बऱ्याच गाणे म्हणणार आहेत, गीतं म्हणणार आहेत. मग ते लोकगीतं असतील, कोळी गीतं असतील, आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरांची गीतं असतील किंवा हिंदी मराठीचे गाण्याची गीतं असतील. त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील गाणं सादर करावं. मी धन्य भीमा तुझ विसरू कसा, तुझा छंद लागला भजनी तसा, तुझा छंद लागला भजनी तसा. मी धन्य भीमा तुझ विसरू कसा, मी धन्य भीमा तुझ विसरू कसा, मी धन्य भीमा तुझ. भीमाबाईच्या उदरी येऊनी जन्म घेतला मानव जन्मी, भीमाबाईच्या उदरी येऊनी जन्म घेतला मानव जन्मी. कोटी जनाच्या उद्धारास्तव झिजला कण कण चंदन जसा. मी धन्य भीमा तुझ विसरू कसा, मी धन्य भीमा तुझ विसरू कसा, मी धन्य भीमा तुझ. अरे भाऊ म्हणे शाळेची पाटी का फोडतो, अरे बहीण म्हणे का अशी पुस्तके फाडतो, अरे माय म्हणे बेट्याला शाळा का सोडतो, अरे भाऊ म्हणे का अशी पुस्तके फाडतो, अरे बेटा म्हणे काय, अरे बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो, नोटा का मोडतो, बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो, नोटा का मोडतो. भाऊ म्हणे शाळेची पाटी का फोडतो, बहीण म्हणे का अशी पुस्तके फाडतो, बाय म्हणे बेट्याला शाळा का सोडतो, बाबू म्हणे हा मला मातीत गाडतो, बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो, नोटा का मोडतो, बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो, नोटा का मोडतो. जय भीम. धन्यवाद. आपण मला ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.